नमस्कार, मी सायली ठाकरे। आज आपल्या प्रगतीगृह उद्योगमध्ये मॅडम आलेल्या आहेत। त्या आज स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आलेल्या आहेत। आपण जाणून घेऊया की त्या आज कोणता व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि कोणता व्यवसाय प्रगतीगृह उद्योगकडनं घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार। काय नाव मॅडम आपलं? माझं अंजली अरुण कुलकर्णी। कुठनं आलात मॅडम? मी पुण्यावरून आले। ओके, आज प्रगतीगृह उद्योगमध्ये कोणता व्यवसाय सुरू करण्यासाठी आलात? मी समयवातीचा व्यवसाय करण्यासाठी आले। ओके, आज तुम्ही समयवातीची जी मशीन आहे त्याचा डेमो वगैरे बघितला का? हो, डेमो बघितला आणि मी स्वतः करून पण बघितलं। जेव्हा मला फुल कॉन्फिडन्स आला तेव्हाच मी ते मशीन प्रेफर केलं। ओके, कसं वाटलं मॅडम? तुम्ही एक दोन वेळेस करून बघितलं, तुम्हाला कसं वाटलं त्याचं काम? चांगलं वाटलं आणि गाईड करणारे पण चांगले, दोघींनी मला छान सपोर्ट दिला, त्यामुळे मला जास्त कॉन्फिडन्स पण वाढला, त्यामुळे मी समयवातीला प्रेफर केलं। ओके मॅडम, तुम्ही कुठे बघितलं होतं की प्रगतीगृह उद्योग मधून आपण व्यवसाय सुरू करू शकतो, असं कुठे बघितलं होतं? मी युट्यूबला बघितलं होतं, तुमचे पूजा मॅडमचे व्हिडिओ युट्यूबला बघितले होते, एक सरांचा पण व्हिडिओ बघितला होता युट्यूबला। त्यावरनं मी तुम्हाला प्रगती उद्योगला फोन केला आणि त्यांचं म्हणजे बऱ्यापैकी मला फॉलोअप येत होतं आणि त्यांचे व्हिडिओज पण येत होते, ते पण मी वरच्यावर बघत होते। त्यामुळे मला जरा हे वाटलं की ॲश्युरन्स वाटलं प्रगतीबद्दल आणि मग मी प्रिफर केलं इथं यायचं। ओके, जसं प्रगतीगृह उद्योगचे आपले व्हिडिओ आहेत तसे अदर कंपनीजचे पण आहेत, मग तुम्ही तिकडेही कॉल केला होता का किंवा काही इन्क्वायरी केली होती का? तसं सांगायचं तर मी व्हिडिओज बघितले होते, ते कोल्हापूरची कुठली तरी कंपनी होती त्याला मी केला होता, पण त्यांचं मी म्हणजे जरा मला त्यांचा फीडबॅक काही काहींकडनं जरा आला नाही व्यवस्थित ॲज कम्पेअर टू मला प्रगतीचा फीडबॅक आणि त्यांचं 23 वर्षाची सर्व्हिस हे पण मी बघितली मोबाईलवर म्हणजे यूट्यूबला आणि लोकांमध्ये त्यांच्याकडनं मी कॉल पण अरेंज करून घेतला, तर त्यामुळे मला जरा श्युरिटी जास्त वाढली पाहिजे आणि मी प्रिफर केलं। तुमचे काही क्वेश्चन्स असतील किंवा डाऊट्स असतील ते क्लिअर होत गेले का इकडे तुम्हाला कॉल केल्यानंतर? हो, क्लिअर डाऊट झाल्यावरच मी ॲक्च्युली महिनाभर तेवढ्यासाठी थांबले होते। माझे सगळे डाऊट्स क्लिअर होईपर्यंत मी प्राजक्ता मॅडम आणि पूर्वा मॅडमशी कॉन्टॅक्टमध्ये होते, त्यांनी माझे डाऊट्स क्लिअर केले, एकदा गुगल मीट पण अरेंज करून दिली, त्याप्रमाणे मी त्यांच्याशी बोलले, तर मला मग जरा श्युरिटी जास्त वाटली। म्हणजे तुम्ही प्रगतीगृह उद्योगला कधीपासून फॉलो करत आहात, म्हणजे कधीपासून बघत आहात की आपले व्हिडिओ असतील किंवा आपले ग्रुप आहेत तिथे कसं? मी 2-2.5 महिन्यापासून बघत होते आणि मग नंतर मी एक 15 दिवसांनी फोन केला त्यांना आणि त्याबद्दल मग त्यांनी मला गायडन्स दिला पूर्वा मॅडमनी, त्यामुळे मग मी पुढं कंटिन्यू विचार करत होते त्याच्याबद्दल आणि मग ते व्हिडिओज आणि तुमचे दररोज तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला ॲड पण केलं होतं प्रगतीने, त्यामुळे मला व्हिडिओज पण त्यांचे कळत होते की लोक येत आहेत बऱ्यापैकी इथं आणि मी काल आल्यापासून पण मला 3 जण भेटले की इथं मशीन्स खरेदी करायला आलेले आहेत, त्यामुळे अजून जरा म्हणजे की आपण करतो ते बरोबर आहे असं मला जरा अजून कॉन्फिडन्स आला। ओके मॅडम, तुम्ही प्रगतीगृह उद्योगच्या ऑफिसला व्हिजिट केली, मग कसं वाटलं तुम्हाला ऑफिसला आल्यानंतर? म्हणजे कसं की एक मनात येण्याच्या आधी डाऊट असतो की खरंच ऑफिस आहे का किंवा खरंच आपण फसवले नाही जाते ना, असं काही तुम्हाला वाटलं का? तसं वाटलं नाही, कारण मी तुमचे व्हिडिओज बघत होते, लोकांचे फीडबॅक पण बघितले होते, त्यामुळं तुमचं ऑफिस आहे हे मला तेव्हा कळलं होतं आणि त्यासाठीच आम्ही मग पुण्यामधून नाशिकला तेवढ्यासाठी झालो की आधी ऑफिस बघावं, मग स्टाफचं कसं म्हणजे कम्युनिकेशन कसं आहे, त्यांचं हेल्पिंग नेचर कितपत आहे, त्यांच्या सर्व्हिसेस कशा आहेत, ते त्याचं छान गायडन्स मला इथं मिळाला आणि ऑफिस मेन बघण्यासाठी आणि मशीन कसं वाटलं मग मॅडम? तुम्ही आज ऑफिस बघण्यासाठी आला होतात, मग ते कसं वाटलं तुम्हाला? छान, तुमचं सेटअप हे अप्रतिम आहे, नो डाऊट सेटअप हे सगळ्यात छान आहे, इवन सगळ्यांचं नेचर पण हेल्पिंग असल्यामुळं जरा अजून जास्त कॉन्फिडन्स पण आला आणि आपण करू शकतो हे तुम्ही लोकांनी आमच्याकडनं म्हणजे हे करून दिलं की त्याची श्युरिटी तेवढी तुम्ही आम्हाला दिलीत की तुम्ही करू शकाल मॅडम म्हणून। ओके
ओके मॅडम, आज म्हणजे तुम्ही या समयवातीचा जो काही व्यवसाय घेतात, जसे तुम्ही एक डिसिजन घेतलाय की मला काहीतरी एक स्वतःचं सुरू करायचं आहे, आपल्या काही महिला कस्टमर्स आहेत, तुम्ही त्यांना काय सांगाल? ॲक्च्युली प्रत्येक महिलांनी खरं इंडिपेंडेंट व्हावं असं मला तरी मनापासून वाटते. कारण आपण घरी बसून जो वेळ आपला राहिलेला वेळ जर कुठे चांगल्या ठिकाणी युटिलाइज केला तर ते घराला पण एक प्रकारे चांगला सपोर्टच होतो आणि आपला पण त्यातनं कॉन्फिडन्स वाढत राहतो की आपण पण घरासाठी काहीतरी टोकन ऑफ देऊ शकतो घरासाठी. तर त्यामुळं प्रत्येक महिलांनी जर स्वतःसाठी आणि आपल्या स्वतःचा कॉन्फिडन्स आणि स्वतःला जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल, स्वतःचं रेकग्निशन कुठं पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच प्रयत्न करावा. आणि एक घरातनं जर चांगला सपोर्ट मिळत असेल तर अजूनच त्या महिलेचं म्हणजे घरातनं आज तुम्हाला सरांनी सपोर्ट केला म्हणून तुम्ही आज इथपर्यंत येस आहात. ऑफकोर्स. ओके मॅडम, तुम्ही आपले म्हणजे एक प्रगतीगृह उद्योग बद्दल काय सांगाल? प्रगतीगृह उद्योग मी इकडं आल्यावर मला सर्व्हिस हे छान मिळाली त्याची आणि सगळं स्टाफ पण खूप छान आहे. इवन पूजा मॅडमशी पण माझं बोलणं झालं, त्यांनी पण खूप छान प्रकारे मला सगळं म्हणजे सगळे प्रोज अँड हे सांगितले, सगळे टर्म्स अँड कंडिशन्स सगळ्या. आणि शी शुड बी फर्म ऑन हर डिसिजन की हे आमचं असं आहे, तर तुम्हाला इफ यू आर ॲग्री विथ अस देन अँड ओनली यू कॅन प्रोसीड असं त्यांनी सांगितलं आम्हाला. तो एक काही ज्यावर एवढ्या वर्ष सर्व्हिस असल्याशिवाय कोणी एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही. ते एक मला त्यांचं आवडलं. आणि त्यांनी तेव्हा सांगितलं की तुम्ही जर आधी टर्म्स अँड कंडिशन्सवर तुम्हाला ॲग्री असेल तर तुम्ही गो अहेड, अदरवाईज यू कॅन टेक युअर ओन डिसिजन. तर तेवढा कॉन्फिडन्स. आणि इथं आल्यावर लोकांना पण मी भेटले जे मशीन खरेदी करायला आली आहेत ते, तर त्यांच्याबद्दल पण म्हणजे बघितलं मी, त्यामुळे जरा एक अजून थोडा मला कॉन्फिडन्स वाढला की आपण करतो ते बरोबर आहे. अच्छा, ठीक आहे मॅडम, आज तुम्ही इथे प्रगतीगृह उद्योगला भेट दिली आणि आज स्वतःचा समयवातीचा व्यवसाय सुरू करताय, त्याच्यासाठी आमच्या प्रगतीगृह उद्योगकडनं तुम्हाला शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. असे